मुंबई ठाण्यात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। सुमारे 1 कोटींची रोकड, कागदपत्र आणि डिजिटल उपकरणं यात जप्त करण्यात आली आहे। मनी ट्रेड कॉईनमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून 113 कोटी 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे। ठाणे पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं छापे टाकले आहेत। आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे घोषणा बहाद्दर आहेत। पंतप्रधानांनी 2 कोटी तर मुख्यमंत्र्यांनी 50 लाख लोकांना रोजगार देऊ अशी घोषणा केली। मात्र रोजगार मेळाव्यांमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं तरुण रोजगाराच्या शोधात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। गडचिरोलीत प्रगतशील शेतकरी उदारमजीत दिघोरे यांनी आपल्या शेतात नवा प्रयोग केलाय। त्यांनी अझोलाचे आधुनिक बेड तयार केलेत आणि भात शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवलाय। कृषी विभागाच्या निधीतनं सुरू झालेला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय आणि रासायनिक खतांवरचा खर्च कमी करण्यास फायदेशीर ठरतोय। विदेशी शेतीचा अभ्यास करायला 25 ऑगस्टला सोडत निघणार आहे। 15 ऑगस्टपर्यंत इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते। या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीनं करण्यात येणार आहे।